नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? 2024 सालचा आजचा हा पहिला गुरुवार आहे व आपल्या चॅनलचा हा आजचा पहिला व्हिडिओ सुद्धा 2024चा पहिला व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच वाटतं की स्वामींचं कृपाछत्र कायम आपल्यावर असलं पाहिजे, म्हणजेच स्वामी कायम आपल्या सोबत असले पाहिजेत, आपल्या पाठीशी असले पाहिजेत. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना, संकटांना सामोरं जाण्याचं बळ त्यांनी दिलं पाहिजे, त्यातून आपल्याला सुखरूप बाहेर काढलं पाहिजे व ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्या सुद्धा त्यांनी पूर्ण कराव्यात अशी आपली अपेक्षा असते. याचसाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या वर्षी आपण कुठला बदल करायचा आहे किंवा कुठला निश्चय करायचा आहे, काय सेवा करायची ज्याने हे सगळं साध्य होईल, ह्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण स्वामींची एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत व त्यावरूनच आजचा आपला स्वामी संदेश काय आहे ते ऐकणार आहोत. स्वामी महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वी काही वर्ष सोलापूरला राहत होते. त्यावेळी ते स्वामींचे निस्सिम भक्त चिंटोपंत अप्पा टोळ यांच्या घरी बहुतेक वेळा जात असत. एकदा असेच सकाळच्या सुमारास स्वामी त्यांच्या घरी गेलेले होते. चिंटोपंत यांचा मुलगा विष्णुपंत हा त्यावेळी सोलापूरच्या कलेक्टर कचेरीत कामाला होता. 10 वाजता त्याला कचेरीत जाण्याचा म्हणजे त्यांच्या ऑफिसचा टाइम असायचा. त्यापूर्वी जेवण वगैरे करून ते ऑफिसला जात असत. पण आज स्वामी घरी आल्यामुळे घरी खूप आनंदाचं वातावरण होतं. काही केला स्वामी जेवण काही करत नव्हते. चिंटोपंतांना कचेरीत जायला उशीर होत होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तुला उशीर होतोय बाळा, तू आज जा आणि जेवून घे मग तुला म्हणजे जाता येईल ऑफिसला लवकर. पण जसं काय स्वामी आज विष्णुपंतांची परीक्षाच पाहत होते. विष्णुपंतांनी सुद्धा निश्चय केला की जोपर्यंत स्वामी जेवत नाहीत ना तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही, जे काय व्हायचं असेल ना ते होऊ दे. असं करून त्यांनी सगळं स्वामींवर चिंता सोडली आणि ते निश्चिंत राहिले. 11 वाजताच्या सुमारास स्वामींनी जेवायला सुरुवात केली. तसं लगेच विष्णुपंतांनी सुद्धा आपलं जेवण करून घेतलं आणि ते घाईघाईने कचेरीमध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे उशीर झाल्याबद्दल माफी मागितली व हजेरी नोंदवण्यासाठी जे काही रजिस्टर असायचं ते मागितलं. त्यावेळी त्यांचे वरिष्ठ त्यांना म्हणाले की अरे असं काय करता, आज तर चक्क तुम्ही माझ्यापेक्षाही आधी आलेला आहात. हे बघा, रजिस्टरवर तुमची सही आहे, त्याखाली वेळ वगैरे सगळं व्यवस्थित नोंदवलेलं आहे. विष्णुपंतांनी सुद्धा हे पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. मग त्यांच्या लक्षात आलं की ही स्वामींची लीला आहे. त्यावेळी त्यांच्या ऑफिसमध्ये जे काही सगळी लोक होती त्यांना सुद्धा या लीलेचं खूप आश्चर्य वाटलं व पुढे अनेक वर्ष ही गोष्ट किंवा ही स्वामींची लीला कलेक्टर कचेरीमध्ये चर्चेमध्ये होती. आता या कथेचा जो बोध आहे त्याकडे वळण्यापूर्वी एक छानसं उदाहरण द्यायचं आहे. बघा, एक लहान मुलगा असतो. तो ज्यावेळी ना आईसोबत जत्रेत जातो किंवा एखादा मोठा रस्ता क्रॉस करत असतो त्यावेळी तो काय करतो की आपल्या आईचा हात घट्ट धरून ठेवतो. का? तर त्याला माहिती आहे ही जी काही आजूबाजूची परिस्थिती आहे, म्हणजे बघा कशी गर्दी असते, अनेक प्रकारची लोक असतात किंवा रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनं येत असतात मोठी मोठी, या सगळ्यातून आई आपल्याला सुखरूप बाहेर काढणार आहे. दुसरं म्हणजे जत्रेत जात असताना तो आईला बोट करून सुद्धा दाखवतो की आई मला हे हवंय, ते खेळणं हवंय, ह्या पाळण्यात बसायचंय, आणि आई सुद्धा त्याचे ते सगळे लाड पुरवत असते, त्याचे जे काही हट्ट आहेत ते सगळे पुरवत असते. आपलं आणि स्वामींचं नातं सुद्धा या आई आणि मुलासारखंच आहे, नाही का? बघा, आजकालचा जो काळ आहे ना तो खूप कठीण चाललेला आहे. जागोजागी भयानक स्पर्धा आहे, त्यानंतर अनेक प्रकारची संकटं येत असतात, कठीण प्रसंगांना आपल्याला सामोरं जायचं असतं. आपण बऱ्याच प्रकारचं शिक्षण घेत असतो, नोकरी करत असतो, प्रवास असतो, अशा अनेक प्रकारचे कठीण प्रसंग आपल्या समोर असतात. त्यानंतर आपण म्हणतो तसं आपल्या इच्छा आकांक्षा असतात, स्वप्न असतात, काही ते सगळं असतं. आणि स्वामी सुद्धा त्या उदाहरणातल्या आईसारखं आपल्याला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढत असतात. जे काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पुरवत असतात. स्वामी त्या आईसारखं अगदी आपल्याला लहान मुलासारखं सांभाळत असतात. आपले सगळं जे काही आहे ते व्यवस्थित करत असतात. फक्त आपण काय करायचं आहे की आपण सुद्धा त्या मुलासारखा स्वामींचा हात घट्ट धरून ठेवायचा आहे. मित्रांनो, स्वामी शक्ती ही एकमेव अशी शक्ती आहे जी आपल्याला या सगळ्या संकटातून तारून नेऊ शकते, आपल्याला जे जे हवंय ते सगळं देऊ शकते. आणि आध्यात्मिक अर्थ जर याचा पाहायचा झाला तर हा जो भवसागर आहे हा पार करण्याचं सुद्धा सामर्थ्य स्वामी आपल्याला देतात. जसं आई त्या मुलाला हात धरून सुखरूप घरी नेते तसं स्वामी आपल्याला ह्या भवसागरातून पार करून नेतात. आता आपण मगाशी जी गोष्ट ऐकली होती विष्णुपंत टोळ यांची, त्या गोष्टीमध्ये विष्णुपंतांनी काय केलं
की इतर सगळ्यांपेक्षा स्वामींना प्राधान्य दिले त्यांनी, की स्वामी जेवले नाही तर मी जेवणार नाही, बाकी जे काय व्हायचंय ते होऊ दे. त्यांच्या वडिलांनी काय केलं होतं, त्यांनी ह्या उलट केलं होतं. म्हणजे ज्यावेळी स्वामींसोबत ते अक्कलकोटला यायला निघाले होते, एका घोड्यावर चिंटोपंत, एका घोड्यावर स्वामी, असं ते निघाले होते आणि सोबत काही सेवक पण होते. अचानक त्यांना ऑफिसमधून त्यांच्या बोलावणं आलं महत्वाच्या कामासाठी आणि मग ते स्वामींना तिथेच नोकरांच्या भरोश्यावर सोडून परत फिरले होते, की मी येतो लगेच, तुम्ही इथे थांबा असं म्हणून परत फिरले होते. स्वामी काही तिथे थांबले नाही, स्वामींनी जुमानलं नाही आणि स्वामी तिथून निघून गेले. नंतर त्यांना या गोष्टीचा खूप पछतावा झाला चिंटोपंतांना. तसंच ह्या गोष्टीत पण विष्णुपंतांनी स्वामींना प्राधान्य दिलं. आपणही तसंच करायचं आहे. आपल्या आयुष्यात इतर सगळ्यापेक्षा स्वामींना प्राधान्य द्यायचं आहे, स्वामी सेवेला प्राधान्य द्यायचं आहे. इथे मला असं नाही म्हणायचं की सगळं जे काही तुमचे कामधंदे आहेत ते सगळं बाजूला ठेवा आणि फक्त स्वामींची सेवा करा. अजिबात नाही. बघा, आजकालचं आपण जाणतोच, आजकालचं धकाधकीचं जीवन आहे. प्रवास, विवास, नोकरी, शिक्षण, ह्या सगळ्यात आपला बराचसा वेळ जातो. आपलं शेड्यूल असं खूप बिझी असतं, पण त्यातून सुद्धा काही वेळ हा स्वामी सेवेसाठी आपल्याला काढायचा आहे. सकाळी तुम्हाला मिळत नसेल, सकाळी धावपळ असते फार कामाला जाण्याची वगैरे, तर संध्याकाळी वेळ काढा. बघा, आणि सेवा जी करायची ना ती सुद्धा तुमची तुम्ही ठरवायची. काय तुम्हाला आवडतं, कसं, काहींना माळ जपायला आवडते तर ती करा, काहींना वाचन आवडतं तर चरित्र सारामृत, स्वामींची स्तोत्र वगैरे, नामावली ते वाचा. हे तुम्ही ठरवा. मी काही असं सांगणार नाही की हेच वाचा, हे वाचलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, असं काही नाही. प्रत्येक जण वेगळा असतो, प्रत्येकाची भावना वेगळी असते, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. काहींना माळ जप, वाचन वगैरे हे सगळं फार आवडतं. काहींना सेवा द्यायला, म्हणजे मठामध्ये विविध सेवा असतात बघा, प्रसाद वाटायचा असतो किंवा इतर काही तयारी वगैरे त्यात काहींना ते फार आवडतं. तर अशी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते सेवा करण्याची. आणि कुठलीही सेवा अशी कमी किंवा जास्त, ही जास्त चांगली ती कमी वगैरे असं काही नसतं. जर तुम्ही मनापासून सेवा केलीत ना तर कुठलीही सेवा ही स्वामींपर्यंत पोचतेच. आता हे तर आपलं झालं की नियमित सेवा करायची आहे, त्यासाठी वेळ काढायचा आहे. 10-15 मिनिटं का असो ना काढायचं आहे. अजिबात टाळाटाळ करायची नाही. कसं असतं बघा, आपलं काय असतं की आज वेळ नाहीये, आज इच्छा नाहीये, मन नाहीये सेवा करायचं, जाऊ दे, तर हे करायचं नाहीये. कसं असतं, आपण इतर गोष्टींसाठी आपल्याला कळत नाही पण आपण वेळ काढत असतो. आता आजकाल बघा, हे शॉर्ट्स, रील्स वगैरे हे सगळं आजकाल चाललेलं असतं. बरेच लोक बघत असतात सतत. ते साधं बघण्यात कधी आपली 10-15 मिनिटं जातात ते आपल्याला कळत नाही. पण जेव्हा स्वामी सेवेची वेळ येते, स्वामींचं काही करण्याची, त्यावेळेला मात्र आपल्याला असं सगळं होत असतं की आता वेळ नाही, इच्छा नाही, नंतर करू, उद्या करू. चालतं, एकदा नाव घेतलं तरी चालतं, एक माळ केली तरी चालते. तर हा ॲटिट्यूड ठेवायचा नाहीये. हाच आपल्याला पहिल्या गोष्टीतून आपल्याला हे लक्षात आलंय की स्वामींना सगळ्याच्या वर प्राधान्य द्यायचं आहे. मगच तुम्ही अपेक्षा करू शकता ना की स्वामी सुद्धा तुम्हाला प्राधान्य देतील म्हणून. कारण जर तुम्ही स्वामी सेवा व्यवस्थित करत असाल, स्वामींना प्रेफरन्स पहिला देत असाल, तर ज्यावेळी तुमच्यावर संकट येईल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल त्यावेळी तुम्ही सुद्धा हक्काने त्यांच्याकडे जाऊन मागू शकता की नाही. बरोबर आहे की नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. यासोबतच सेवा तर करायचीच आहे, त्यासोबत गुरुवारी किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल ना त्यावेळी मठामध्ये जायचं आहे. यावर्षी एक ना तुम्ही हा निश्चय करा की स्वामी सेवा नियमित करणार आणि मठात सुद्धा जात. जेव्हा जमेल, जसं जमेल तेव्हा जा. तुम्हाला इतर दिवशी वेळ मिळत नसेल ना तर किमान गुरुवारी किंवा ज्या दिवशी सुट्टी असते ना, रविवारी वगैरे, त्यावेळी स्वामींची विशेष सेवा करा. म्हणजे बघा, संक्षिप्त गुरुचरित्र वाचन किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचन वगैरे. कसं त्याला वाचनाला वेळ लागतो, मग काही लोकांना इतर वेळ मिळत नाही. तर सुट्टीच्या दिवशी मिळत असेल ना तर त्या दिवशी सुद्धा अवश्य करा. जर आपली अपेक्षा असेल ना की स्वामींनी आपल्याला आपलं आयुष्य सुखाने आनंदाने भरून टाकलं पाहिजे, तर आपण सुद्धा स्वामी सेवेला अंतर देता कामा नये. जसं त्या मुलांनी आईचा हात घट्ट धरून ठेवलेला, तसा आपल्याकडून सुद्धा आपण तो हात घट्ट धरायचा आहे. स्वामी कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नसतात. एकदा तुम्ही स्वामी सेवेत आलात की स्वामी भक्तांना कधीही सोडत नसतात. त्यांचं कृपाछत्र कायम आपल्यावर असतं. फक्त आपण आपल्या बाजूने कुठलीही कमी राहू द्यायची नाहीये. चला तर मग स्वामींना यावर्षी तुम्ही सांगा की स्वामी, इतके गेल्या वर्षात तुम्ही जे काही आम्हाला दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभारी आहोत. यावर्षी आमच्याकडून भरपूर सेवा करून घ्या आणि विशेष म्हणजे सेवा करण्याची बुद्धी द्या. कसं असतं बघा, जर तुमची इच्छा जरी असेल ना मनात सेवा करण्याची, तर गोष्टी आपोआप आजूबाजूच्या अशा ऍडजस्ट होतात की बरोबर तुम्हाला सेवा करण्यासाठी वेळ मिळतो. बरोबर आजूबाजूची परिस्थिती त्या प्रकारे बदलली जाते. स्वामी सुद्धा हे बघत असतात आणि काही वेळेला ते आपली परीक्षा सुद्धा घेत असतात की बघू किती हा सिरियस आहे या बाबतीत. तर असं सुद्धा असतं. त्यामुळे मनापासून निश्चय करा की मी करणारच सेवा, भले काही होऊ दे, कसंही परिस्थिती होऊ दे, मी सेवा ही करणारच. जर तुम्ही असं केलं ना तर तुम्हीच बघाल, तुम्हाला स्वामींचे असे एक आश्चर्यकारक अनुभव यायला लागतील ना की तुम्हालाच त्याचं खूप नवल वाटायला लागेल.
तर आजचा हा व्हिडिओ ह्यातला हा संदेश कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.